म्हणजे साधारण 2008ला मी एक स्वप्न पाहिलं होतं की आपलं स्वतःचं काहीतरी एक शोरूम झालं पाहिजे, डिटेलिंगचं शोरूम. एक गाडी काम केलं की तुला 50 रुपये देईल. मला तेच विचारायचं आहे की समजा आता 99च्या टायमाला तुमचं शिक्षण झालेलं होतं, चांगलं फार्मसीचं शिक्षण झालेलं होतं, मग आता एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर कार पॉलिश करायसाठी जाणं, याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं हे नाही वाटलं का? त्या काळात मी लोकांना सॅलरी 27 लाख रुपये मंथली देत होतो आणि तो व्यवसाय 1 कोटीवरून 6 लाखावरती आला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पण मग त्या 7 टू व्हीलरच्या शोरूमला मी सुरुवातीला काम करायलो, टू व्हीलरचे यामाचं शोरूम. त्याच्यानंतर मग हिरो होंडा, त्या काळात हिरो आणि होंडा दोन्ही एकच अलाईन होते, हिरो होंडाचं कोलॅबरेशन होतं. मला हिरो होंडामध्ये खूप ब्रेक थ्रू चांगले मिळाले. 2010मध्ये तर अगदी म्हणजे डीलरशिपच्या एक खूप मला ब्रेक थ्रू मिळाला. त्याच्यामध्ये मी टोयोटासारख्या चांगल्या ब्रँडमध्ये पण मला काम करायला मिळालं. मग त्याच्यानंतर मग मी कुठे मागं वळून पाहिलं नाही, बऱ्यापैकी टोयोटा, होंडा, किया, आता किया लेटेस्ट तर किया आल्या 2019 नंतर, हुंडाई, अशा बऱ्याचशा OEMच्या डीलरशिपमध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणून आमचा एक पार्ट असतो. त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आपल्या ज्या काही चुका होत्या त्या चुकांमधून आपण कसं पुढं गेलं पाहिजे ह्याचं माझ्या बायकोचं फार मोठं मला सपोर्ट मिळाला. बरं, मला एक सांगा की आता जसं अर्निंगचा विषय आपण काढला, एक साधारण माणूस या बिझनेसमध्ये किती पैसे कमवू शकतो? तुम्ही असं कधी समजायचं कारण नाही की बाहेरचा ब्रँड आहे आणि परदेशी प्रोडक्ट आला तरच प्रोडक्ट चांगला आणि इंडियन प्रोडक्ट काही चांगला नसतो, असं काही समजायचं कारण नाही आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला एपिसोड आहे तो खूपच जास्त स्पेशल आहे, कारण आज ज्या सरांसोबत आपण गप्पा मारणार आहोत त्यांची स्टोरी खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. म्हणजे तुम्ही पॉडकास्टच्या शेवटी 100% म्हणाल की खरंच एक वंडरफुल एपिसोड आपण तुमच्यासाठी आणलेला आहे. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. आजचे जे आपले गेस्ट आहेत ते आहेत नवनाथ सर. तर आपण डायरेक्टली पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपलं जे श्रीमंत स्टुडिओ यूट्यूब चॅनल आहे त्याला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. नवनाथ सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला या श्रीमंत व्हा या पॉडकास्टमध्ये निमंत्रित केल्याबद्दल आणि तुमचे हे जे टॅगलाईन आहे ती मला फारच आवडलेली आहे आणि त्याच्यातून लोकांना एक काहीतरी मेसेज तुम्ही पाठवता की श्रीमंत तुम्ही कशातूनही होऊ शकता, विचाराने व्हा, तुम्ही पैशाने व्हा, तुम्ही या सगळ्या गोष्टीतून रिलेशन्स वाढवूनसुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. या प्रकारचं तुमचं कार्य आहे. तर तुम्ही या पॉडकास्टमध्ये मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. माय प्लेजर सर. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल की तुम्ही काय करतात नेमकं. मी नवनाथ गुंजवटे गेले 25 वर्ष म्हणजे साल 2000 सालापासून कार डिटेलिंग या व्यवसायामध्ये काम करतो आहे. कार डिटेलिंग व्यवसाय हा तसा लोकांना बऱ्यापैकी माहिती नसलेला आहे. म्हणजे वर्ड हा तर पर्टिक्युलरली कार डिटेलिंग हा वर्ड आहे तो लोकांना फारसा माहिती नाही. तर त्यासाठी मी एक सिम्पल लँग्वेजमध्ये लोकांना सांगतो, हा लेडीज ब्युटी पार्लर जसं असतं तसं हा कारचं ब्युटी पार्लर आहे आणि या क्षेत्रामध्ये मी 2000 सालापासून मी काम करतो आहे. ओके. आणि सध्या आपले ब्रांचेस कुठे कुठे आहेत? आपले ब्रांचेस ॲक्च्युली मी हा जो व्यवसाय करतो आहे त्याच्यामध्ये मी माझे 2 प्रकारचे मॉडेल आहेत. B2B मॉडेल आहे आणि B2C मॉडेल आहे. मी 2000 साली ज्या वेळेस व्यवसाय चालू केला तर हा B2B मॉडेलमधून चालू केला आणि आजपर्यंत त्या B2B मॉडेलचा व्यवसाय माझा चालूच आहे. पण B2Cमध्ये मी 2021मध्ये माझा स्वतःचा ब्रँड लॉन्च केला. तर माझ्या ब्रँचेस साधारण B2Bमध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे महाराष्ट्रात पुणे, मुंबई, संभाजीनगर, गोवा, नॉर्थ कर्नाटकामध्ये बेळगाव, हुबळी या अनेक ठिकाणी मी B2Bचा बिझनेस करत आलेलो आहे. आणि तुमचं जे सध्याचे मेन ऑफिस आहे समजा ते कुठं आहे? माझं मेन ऑफिस आहे हडपसर अमेनोरा सिटीमध्ये आहे. हा जो तुमचा ओव्हरऑल बिझनेस आहे याच्यामध्ये सध्या तुमच्याकडे किती लोक काम करत आहेत? माझ्याकडे साधारण 200 लोकांची टीम आहे.
200 लोकांचा पूर्ण टीमबरोबर मी काम करतो आहे. आणि आमचं हे पर्टिक्युलरली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे त्याच्यामुळं लोक असतील तर आमचा व्यवसाय व्यवस्थित म्हणजे सर्व्हिस देऊ शकतो. तर लोकांच्यावरती पूर्ण डिपेंडन्सी असलेला हा व्यवसाय मी काम करतो. आणि खरं तर कमाल आहे की एवढी 200 लोकांची टीम तुम्ही व्यवस्थित हँडल करतायत. पण मग याची सुरुवात जी आहे ती कशी झाली होती? याची सुरुवात फार थोडंसं म्हणजे मी ज्यावेळेस मी ॲक्च्युली बेसिकली फार्मसी केलेलं आहे, D.Pharm झालेलं आहे माझा. मी बारामती माळेगाव फार्मसी कॉलेजमधून फार्मसी झालं माझं. आणि साधारण 99मध्ये तसं आमची शेतकरी कुटुंबातली आम्ही लोक. आणि मी प्रॉपर फलटण शेजारी एक झिरपवाडी म्हणून गाव आहे, त्या गावचं आहे. पण शेतकरी कुटुंबात असल्यामुळं पहिल्यापासून तसं सामान्य कुटुंब म्हणूनच आमचं कार्य म्हणजे होतं आहे. तर याच्यामध्ये पण माझे मोठे बंधू होते, म्हणजे आम्ही बरेच 5-6 जण भाऊ आहेत. तर मोठे बंधू माझे इंजिनियर झाले होते, म्हणजे एक इलेक्ट्रिकल एक मेकॅनिकल. त्या काळातले ते इंजिनियर होते. तर थोडंसं माझ्या आणि त्यांच्यामध्ये खूप वर्षाचा गॅप आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं मी कधीतरी ते जर्नी बघत आलो होतो. घरात थोडंसं त्यांचा पगडा होता. तर त्यांचा एक माझ्या बंधूचा व्यवसाय होता, लोहचुंबक बनवण्याचा, मॅग्नेटचं मॅन्युफॅक्चरिंग. तर ते बारामती MIDCमध्ये खूप मोठा चांगला सेटअप होता त्याचा. तर त्या काळात मी नुकताच 12वी झालो आणि काय करायचं तर निश्चितच आता मोठे आपल्या घरातले लोक आहेत व्यवसाय करत आहेत, तर आपण कुठेतरी व्यवसायच करायला पाहिजे. मग मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं. फार्मसीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर निश्चितच अर्थातच आपलं मेडिकल स्टोअर टाकण्याचं स्वप्न बघून मी मार्केटमध्ये उतरलो. पण दरम्यानच्या काळामध्ये आमच्या थोडंसं बंधूंचा व्यवसाय जो होता तो थोडासा आर्थिक विवंचनेत गेला. आणि त्या काळामध्ये म्हणजे चायनाचं ओपन पॉलिसी वगैरे झाली होती आणि चायना मार्केटमुळे त्यांचा चायनीज प्रॉडक्टची एंट्री झाली आणि त्यांचं आर्थिक गणित कुठंतरी फसलं असेल. खूप मोठा सेटअप केला होता आणि त्याच्यामुळं माझं जर दुकान टाकायचं व्यवसायाचं जे स्वप्न होतं ते कुठंतरी बंधूंच्यामुळं माझं राहून गेलं. आणि मग मला तिथं रिअलाईज झालं की आपलं आता काही मेडिकल स्टोअर्स होत नाही आहे. मग मला व्यवसायासाठी मी नाशिकला गेलो. नाशिकमध्ये मी थोडंसं ब्ल्यू क्रॉस फार्मास्युटिकल म्हणून एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये मी जॉबला गेलो. कोणत्या वर्षाची गोष्ट आहे? माझा 99 सालीची गोष्ट आहे. 99मध्ये मी नाशिकला गेलो. मी नाशिकला तिथं राहायचो. माझ्या बंधूंचा एक फ्लॅट होता तिथे. मला तो फ्लॅट माझ्यासाठी एकट्यासाठी तो त्यांनी अलोकेट करून ठेवला होता. म्हणजे तशी राहण्याची वेळची काय माझी व्यवस्थित व्यवस्था होती. पण जॉब एक मजबुरीने करावं लागत होतं असं कुठेतरी मनात होतं, कारण माझं मेडिकल टाकण्याचं स्वप्न होतं. सो मेडिकल टाकण्याचा व्यवसाय करायचा हाच माझा उद्देश होता. मग त्याच्यातून मी नोकरी केली. मग त्याच्यामध्ये पगार माझा साधारण एक तरी होता, माझा एक 1800 रुपये मला पगार मिळत होता. 99ला 1800 रुपये पगार मला मिळत होता. आणि त्याच्यातून काम करत असताना मग आम्ही बॅचलर मुलं होतो सगळे. काय वय किती 21-22 वर्षाच्या आसपास आम्ही होतो. तर त्या काळात आम्ही मेसला जायचो जेवायला. आणि संध्याकाळी मेसमध्ये जेवण केल्यानंतर बाजूचे कट्टे असायचे आपले, कुठंतरी पुलावरती वगैरे गप्पा मारत बसायचो आम्ही. 9 वाजता साधारण 9-9:15 वाजता बसलो की असे चर्चा व्हायचे. काही त्याच्यात चांगले लोक होते, म्हणजे काही इंजिनियर मुलं होती, काही थोडेसे कुठे नोकरी करत होते. पण एक सर्कल होतं की एक त्या सर्कलमध्ये तिथे एक चांगल्या ठिकाणी मी राहत होत असल्यामुळं लोक व्यवस्थित होते. त्याच्यामध्ये असंच रोज आपलं ड्युटीवर जायचं, संध्याकाळी यायचं, असं रुटीन चालू झालं होतं. पण त्या रुटीनमध्ये मला एक आमच्या मित्रमंडळीमध्ये एक मित्र होता. आता त्याचं थोडंसं नाव आठवत नाही मला, पण त्याच्यापासून मी थोडीशी एक गोष्ट शिकलो.
तो मुलगा काय करायचा, स्वतः आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही असं बसल्यानंतर तो काय करायचा, बाजूला जायचा, तो बाजूला सगळ्यांच्या उभा राहायचा आणि असे पैसे मोजायचा. तो पैसे असे कट 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 मोजायचा. मला असं वाटायचं यार हा काय पैसे मोजतो. आणि त्याला एक ती सवय होती, तो तसा हँडिकॅप होता आणि दोन्ही पाय पण त्याचा हँडिकॅप होता आणि हात पण हँडिकॅप होता. तरी हा रोज खिशात बंडल घेऊन येतोय पैशाचे. आणि त्याला त्याचे शॉर्ट मला समजत नव्हतं त्याला काय, तो दाखवायचा पैसे. आणि मग मला थोडंसं तर क्लिक झालं, हा काय करतो. मग मी त्याला म्हटलं, विजय तू काय काम करतो रे. म्हटलं मी असं गाड्यांचं पॉलिश करतो. मग मी त्याला म्हटलं की मला तू शिकवशील का. तर तसा तो विजनरी एवढा नव्हता, पण तो म्हटला ठीक आहे तुला शिकवतो. त्यांनी मला घेऊन गेला. पण मला तो म्हटला की म्हटलं मला काय तू पगार देशील का. तर तू म्हटला मी तुला प्रत्येक एक गाडी काम केलं की तुला 50 रुपये देईन. मग 50 रुपयाची ऑफर माझ्यासाठी पण ती एवढी महत्त्वाची वाटत नव्हती, जेवढं त्याला आपल्याला तिथं काहीतरी क्युरियासिटी काय करतोय हे बघण्याचं माझा दृष्टिकोन जास्त. मला तेच विचारायचं आहे की समजा आता 99च्या टायमाला तुमचं शिक्षण झालेलं होतं, चांगलं फार्मसीचं शिक्षण झालेलं होतं. मग आता एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर कार पॉलिश करायसाठी जाणं, याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं हे नाही वाटलं का. नाही, आता तसंही आपण सामान्य कुटुंबातलीच लोक आणि कष्ट करूनच पुढं जायचं हा फॉर्म्युला तर आहे. म्हणजे आपल्याला जरी मी चांगल्या कंपनीत ब्ल्यू क्रॉस फार्मास्युटिकलमध्ये मी जरी चांगल्या नोकरी लागलो होतो, तरी मला व्यवसाय हा माझ्या डोक्यात होता. मग व्यवसायासाठी आवड होती, तर त्याच्यात मेहनत ही करायलाच लागेल. मग माझ्या डोक्यात होते की आपण मेहनत केल्याशिवाय आपल्याला काही कुठं जाता येणार नाही. मग मी स्वतः त्याच्याकडे काम करायला जायला लागलो. मी नोकरी करून परत संध्याकाळी यायचो. मग दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर गाड्या पॉलिश करायला जायचो. आणि त्या पॉलिश म्हणजे कशा माहिती आहे का, दोरा असतो आपला, दोऱ्याची गुंडाळी बनवायचो. आणि दोऱ्याच्या गुंडाळीनी मग ते 2 व्हीलरला आम्ही पहिलं कोटिंग पॉलिश करायचो. तर ते असं सर्कलमध्ये करून अशा प्रकारचं आम्ही ते पॉलिश करायचो. आणि त्याचे जे मटेरियल्स वगैरे होते ते खूप छान वापरत होता तो मुलगा. तर त्याच्याकडून मी ते सगळं शिकलो. आणि मला ते लक्षात आलं की खूप छान आहे यार हे. कस्टमर पण मला वाटतं साधारण त्या काळामध्ये 300 रुपये वगैरे आम्ही घ्यायचो. 300 रुपये मिळत होते एका गाडीला. त्याच्यामुळेच मला लक्षात आलं की तो स्वतः रात्री किती बंडल मोजतोय. तर ते थोडंसं मला लक्षात आलं की आपल्याला याच्यामध्ये आपण काहीतरी करिअर असा हा विचार नव्हता. याच्यात आपण थोडेफार पैसे कमवू शकतो, कारण तो रोज बंडल मोजत होता. तर आपल्याला तर 4-5 हजार रुपये जरी मिळाले त्या काळामध्ये तरी खूप मोठी गोष्ट आहे असा विचार करायला लागलो मी. मग ते पैसे घेऊन मग आपलं मेडिकल स्टोअर टाकायचं हा अजेंडा होता अगदी. मग मी त्याच्यातून मी लगेच इमिडिएटली निर्णय घेतला की आता आपण नोकरी सोडायची आणि या व्यवसायामध्ये सुरुवात करायची. थोडासा अभ्यास केला होता मी 2-3 महिने त्याच्याबरोबर राहून सगळं समजलं. मग थोडंसं आपली थोडीशी दूरदृष्टी ही नेहमीच जागृत होती. त्याच्यातून मग लक्षात आलं की आता आपण ह्या व्यवसाय चालू करूयात. मग मी तिथून पुण्याला यायचं ठरवलं, कारण आपलं गाव इकडं असल्यामुळे तर पुण्यामध्ये आपण तो व्यवसाय चालू करूया. तर पुण्यात आलो. पुण्यात लकीली मी ज्या ठिकाणी गेलो ते पण माझ्या गावचे पहिला जो ब्रेक थ्रू मिळाला यामाहाच्या शोरूममध्ये ते पण माझे फलटणच्या गावचेच व्यावसायिक होते. त्यांच्या ठिकाणी मला ब्रेक थ्रू मिळाला आणि मग तिथून माझा सगळा व्यवसायाची सुरुवात झाली. आणि मग हळूहळू तिथून आजचा जो प्रवास आहे, समजा 200 एम्प्लॉईज असतील, एवढे सगळे ब्रांचेस असतील, तर मग तो कसा झाला. 2 व्हीलरच्या शोरूमला मी सुरुवातीला काम करायलो. 2 व्हीलरचे यामाहाचं शोरूम. त्याच्यानंतर मग हिरो होंडा. त्या काळात हिरो आणि होंडा दोन्ही एकच अलाईन होते. हिरो होंडाचं कोलॅबरेशन होतं. मला हिरो होंडामध्ये खूप ब्रेक थ्रू चांगले मिळाले. म्हणजे पुण्यातल्या ऑलमोस्ट सगळ्या हिरो होंडाच्या डीलरशिपमध्ये मला काम मिळालं. म्हणजे असं एकमेकांच्या कनेक्शननी बऱ्यापैकी काम मिळायला लागलं. आणि त्याच्यातून मग थोडंसं पुढं अशी जर्नी होत गेली. 5-6 वर्ष, मला वाटतं 2006-07 नंतर
मला असं कुठेतरी जाणवायला लागले की आता आपण थोडं शिफ्ट व्हायला पाहिजे. मग मी कार सेगमेंटमध्ये सुरुवात केली. साधारण 2008-09मध्ये साधारण कार डीलरशिपच्या व्यवसायाला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर 2010मध्ये तर अगदी म्हणजे डीलरशिपच्या एक खूप मोठा ब्रेक थ्रू मिळाला. त्याच्यामध्ये मी टोयोटासारख्या चांगल्या ब्रँडमध्ये पण मला काम करायला मिळालं. मग त्याच्यानंतर मग मी कुठे मागं वळून पाहिलं नाही. बऱ्यापैकी टोयोटा, होंडा, किया, आता किया लेटेस्ट तर किया आल्या 2019 नंतर, हुंडाई, अशा बऱ्याचशा OEMच्या डीलरशिपमध्ये व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणून आमचा एक पार्ट असतो. त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातूनच मग या सगळ्या गोष्टी व्यवसायाची प्रगती होत गेली. आणि मग तुम्ही कधी प्लॅन केलं की आता स्वतःचा एक ब्रँड लॉन्च करायचा आहे समजा? ॲक्च्युली मी तुम्हाला थोडंसं अगोदर घेऊन जातो. या व्यवसायामध्ये 2010 नंतर ज्यावेळेस मी 4 व्हीलरच्या व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस म्हणजे कार कोटिंगमध्ये काम सुरुवात केल्यानंतर मला एक चांगल्या व्यक्तींची साथ मिळत गेली. आता मी नाव नाही घेणार, पण मी एक राजकीय आपल्या महाराष्ट्र राजकारणामधले एक खूप मोठं राजकीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या घरातल्या व्यक्तींकडून मला एक व्यवसायाची 2010ला संधी मिळाली आणि ते स्वतः ॲक्च्युली खूपच इन्स्पायरिंग आहेत आणि स्वतः ते खूप त्यांचं नाव आहे त्या इंडस्ट्रीमध्ये. तर त्यांनी मला एक ब्रेक थ्रू दिला आणि त्या ब्रेक थ्रूमधून मी बऱ्याच ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. जसं मी तुम्हाला सांगितलं, संभाजीनगर आहे, बारामती आहे, गोवा, मुंबई वगैरे सगळ्या ठिकाणी काम करायचं संधी मिळाली मला. ओके, मग ब्रँडची सुरुवात? हां, तर ती सुरुवात करत असताना हे काम करत असताना मी एक डाऊनफॉल पाहिला. तो डाऊनफॉल म्हणजे ज्या बऱ्याचशा लोकांच्याकडून मला ज्या संधी मिळाल्या होत्या, तो एक वेगळ्या लेवलला बिझनेस गेला होता. म्हणजे साधारण 1 कोटी रुपयाचा व्यवसाय मंथली बिलिंग मी त्या काळी 2000 मला वाटतं 16-17च्या आसपास आमचं बिलिंग होतं. हां, आणि ज्या लोकांनी संधी दिली होती त्या लोकांच्या समोर माझ्याच काही वैयक्तिक चुकांमुळे 2018मध्ये मला खूप मोठा व्यवसायामध्ये डाऊनफॉल आला. तो डाऊनफॉल म्हणजे 1 कोटीचं बिलिंग 6 लाखावरती आलं. त्या काळात मी लोकांना सॅलरी 27 लाख रुपये मंथली देत होतो आणि तो व्यवसाय 1 कोटीवरून 6 लाखावरती आला. तर मी पूर्णपणे सपोर्ट केलेल्या व्यक्तींनी सांगितलं की नवनाथ, असं समज की इथपर्यंतच आपले साथ होती. त्यांनी मला खूप प्रयत्न केला, मला या सावरायचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत त्यांना शक्य होतं तेवढंपर्यंत सावरलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पण मग त्या साथ सोडली म्हणता येणार नाही, पण त्यांच्या लिमिटेशन्स आले. मग त्यांनी त्या गोष्टीला म्हटले इथपर्यंतच आपला साथ होती असं समजायचं आणि पुढं जायचं. असं त्यांनी एक इन्स्पायरिंग मला एक गोष्ट सांगितली. म्हणजे त्यांनी मला उपदेश केला, सल्ला दिला आणि त्याच्यानंतर मग मी पूर्ण तुटलो नाही, पण एक जिद्द होती. माझ्या बायकोचा पण त्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. तिनं मला जे स्वाभिमान जो असतो ना, तो त्या काळात मला कळाला. स्वाभिमानाने कसं पुढं गेलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये हे जो आपल्या काही चुका होत्या त्या चुकांमधून आपण कसं पुढं गेलं पाहिजे ह्याचं माझ्या बायकोचं फार मोठं मला सपोर्ट मिळाला. आणि त्याच्यानंतर मग तसंही सेल्फ मेड होतो आपण, काय झिरोतूनच केलं होतं, काय दुसरं कुठून कोणी काय आणून दिलं नव्हतं. त्यामुळं परत 6 लाखाची जर्नी परत त्याच लेवलला हळूहळू आता आज घेऊन गेलो. आणि तुम्ही जर मागाशी प्रश्न विचारला की ह्या ब्रँडची सुरुवात, वैयक्तिक जो B2Cचा जो ब्रँड आहे तो माझा एक खूप वर्षाचं स्वप्न होतं. म्हणजे साधारण 2008ला मी एक स्वप्न पाहिलं होतं की आपलं स्वतःचं काहीतरी एक शोरूम झालं पाहिजे, डिटेलिंगचं शोरूम, कार कोटिंगचं एक शोरूम झालं पाहिजे. पण मी B2B मॉडेलमध्ये असल्यामुळं ॲक्च्युली एक डोक्यात असं भीती होती की नाही, हा बिझनेस चालू केला तर आपले सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आपले बंद होतील. हा एक फॉबिया होता. नंतर मी 2015ला मला वाटतं आय थिंक 14-15ला मी एक प्रयत्न केला. मुंबईला वीरा देसाई रोडला मी माझं स्वतःचं आउटलेट ओपन केलं.
2014 ॲक्च्युली त्यावेळेस डिटेलिंगचं फारसं लोकांना एवढं काही माहिती नव्हतं. म्हणजे शोरूममध्ये आम्ही गाडी तर घेणीच मोठी गोष्ट होती त्यावेळेस. तर ते मग स्वतःच मी प्रयत्न केला 2014-15 वीरा देसाई रोडला अंधेरीमध्ये माझं एक आउटलेट चालू केलं आणि त्याला पण भाडं बऱ्यापैकी होतं. त्याच्यामुळं ते साधारण 90,000च्या आसपास मला वाटतं काहीतरी मंथली त्याला रेंट होता. आणि त्यावेळेस मार्केट एवढं मॅच्युअर नव्हतं झालं कार डिटेलिंगचं. म्हणजे अगदी 1,000, 2,000, 3,000 रुपये जरी पॉलिशिंगला दिले तर लोक म्हणायचे ठीक आहे व्यवस्थित, खूप वाटायचे लोकांना. पण त्याच्यानंतर बरेचसं मार्केट शिफ्ट होत गेलं आणि त्याच्यामुळं माझा व्यवसायामध्ये तो जो आउटलेट ओपन केलं होतं ते आउटलेट आर्थिक गणितं फसल्यामुळं ते बंद करावं लागलं. थोडक्यात ते मॅच्युअर नव्हतं मार्केट. पण त्यावेळेसचं माझं स्वप्न होतं की हे करायचं आहे आपल्याला. त्यावेळेस मला वाटतं 3M कार केअर म्हणून एक आउटलेट आहे, त्यांचे बऱ्यापैकी शोरूम्स चालू झाले होते. सर्व्हिस सगळीकडं फॉरेनचा एक मल्टीनॅशनल कंपनी आहे 3M कार केअर, त्यांचं ते आउटलेट्स होते. तर त्या पद्धतीचं आपले आउटलेट असले पाहिजे या उद्देशाने हे स्वप्न माझं पहिल्यापासून होतं. पण हे म्हणजे B2B बिझनेसमुळं माझं कदाचित ते स्वप्न तसंच स्वतःच सेल्फ डाऊट म्हणता येईल किंवा सेल्फ बिलीफ नसल्यामुळं मी ते कधी पुढं हे करू शकलो नाही, सत्यात उतरवू शकलो नाही. मग त्याच्यानंतर करोना आला. करोना काळामध्ये मग लोकांना थोडंसं स्पेस मिळाली. तसं अर्थातच सगळेच लोक घरात बसून होते. तर त्यावेळेस मग मी विचार केला की आता आपण म्हणजे ज्या लोकांना रिअलायझेशन झालं काय कसं करायला पाहिजे, व्यवसायात पुढं कसं गेलं पाहिजे, लाईफ कशी जगली पाहिजे, ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना रिअलायझेशन झालं. आणि त्याच्यामध्ये मी घरात बसल्या बसल्या मला लक्षात आलं की आपण आपला स्वतःचा ब्रँड हा आपलं बऱ्याच वर्षाचं स्वप्न राहिलं आहे. तर मग 2021ला एक निर्णय घेतला की स्वतःचा एवढा अनुभव आहे तर यातून आपला स्वतःचाच ब्रँड उभा करायचा. आणि मग त्याच्यातून ग्लॉजेनिकची निर्मिती झाली, सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर लकीली त्या पिरियडमध्ये लोकांना कोरोनानंतर बऱ्याच मार्केट शिफ्ट होत गेलं. कंटिन्यू लोकांनी स्वतःच्या सेफ्टी किंवा याच्यासाठी कार घ्यायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर लोकांच्या त्या काळामध्ये ओव्हरऑल हे मार्केट पण मॅच्युअर होत गेलं. त्याच्यानंतर एवढा फास्ट चेंजेस होत गेले की तिकीट साईज वाढल्या. म्हणजे लोक गाडीच्या लुक्सवरती खर्च करायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्या सोशल मीडियाचा पण फार मोठा प्रभाव आहे. तर त्याच्यामध्ये मग लोक ऑलरेडी याच्यावरती कनेक्ट झाले होते, सोशल मीडियाला लोक कनेक्ट झाले होते, सगळे लग्न मोबाईलवरती आले होते. मग त्याच्यातून मग आमच्या ज्या पहिले 5-10 हजाराची जी तिकीट साईज होती ते 1 लाखापर्यंत 2 लाखापर्यंतचे पण आमच्याकडचे प्रोडक्ट विकले जाऊ लागले. तर त्याच्यामुळं लोकांना बऱ्यापैकी गाडीचं मेंटेनन्स पण अशा प्रकारे केला जातो एक असतं. या प्रकारे मार्केट मॅच्युअर होत गेलं. आणि त्याच्यातून मग आमच्या पुण्यामध्ये 2 ब्रँचेस आहेत, आता गोव्याला 1 ब्रँच, आमच्या असे 3 ब्रँचेसचं आमचं ग्लॉजेनिकचा विस्तार झालेला आहे. अरे वा. म्हणजे बरोबर आहे की 2014ला त्यावेळेस मार्केट काही मॅच्युअर नव्हतं, लोकांना पैसे खर्च करणं जड जात होतं. पण आताची कंडिशन अशी आहे की लोकांना सगळ्यात महत्त्वाचं त्यांची 4 व्हीलर असते, गाडी असते. तीच एक माध्यम आहे की लोकांना आपलं स्वतःचं वजन लोकांसमोर मांडण्यासाठी. आणि त्याला मॉडिफिकेशनचं प्रमाण पण आजकाल वाढलेलं आहे. आता ॲक्च्युली तुम्हाला सांगतो ह्या व्यवसायामध्ये खूपच चांगल्या संधी आहेत. म्हणजे तसं विचार केला तर आज आपल्या इंडियन गव्हर्मेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान पद्धतीनं तयार होत चाललं आहे. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर B सिटी C सिटी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा रोड खूप चांगले सुंदर व्हायला लागलेले आहे. त्याच्यामुळं आज इथून पुढं तर गाड्यांचा हा जो व्यवसाय आहे तो खूप वाढत जाणार आहे. पण ह्याच्यामध्ये प्रचंड चेंजेस होत चालणार आहेत. म्हणून तर मी म्हणतो आहे की ह्याच्या कार डिटेलिंग व्यवसायामध्ये अनेक संधी आहेत. नवीन तरुणांना खूप चांगल्या संधी आहेत. पण मग मला एक सांगा की समजा आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल येत आहे, EV येत आहेत, बरोबर? हो. जे आपल्या आधीच्या गाड्या होत्या इंजिनवाल्या त्या सगळ्या बंद होत आहेत. हो. त्याचा तुमच्या इंडस्ट्रीवरती कसा परिणाम होईल? ह्या सगळ्या पूर्ण शिफ्टचा जो चेंजेसचा जो परिणाम आहे ना खूप सकारात्मक आमच्या इंडस्ट्रीवरती होणार आहे. याचं तुम्हाला एक थोडंसं उदाहरण सांगतो.
आजपर्यंत गाडी मेकॅनिकल वर्क, इंजिन म्हटलं की मेकॅनिकल वर्क आलं आणि आता इंजिनवरून लोक गाड्या शिफ्ट पूर्ण EVवरती, इलेक्ट्रॉनिक्सवरती चाललेल्या आहे. तर पूर्ण इंजिनच गायब होणार आहे ना. तर इंजिन गायब होणार म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी त्यातला बंद होणार आहेत. तर एक्सपेन्सेसच लोकांचे कमी होणार आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस एखादी गाडी घेतली तर गाडीच्या काहीतरी मेंटेनन्स करत तर पूर्णपणे 100% लोक तुमच्या गाडीच्या चांगल्या दिसण्यावरती खर्च करतील. त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये आतून पुढचे 10 वर्ष खूप चांगल्या प्रचंड संधी आहे. हा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समजा आजपर्यंत जो मेंटेनन्सवर खर्च जात होता तो बऱ्यापैकी आता लोक मॉडिफिकेशन वरती, अगदी ड्युटीवरती खर्च करतात. आज तुम्ही बघा, आपल्या जुन्या गाड्या सुद्धा आहेत ना, त्या पण आता लोकांना नवीन करून मॉडिफाय करून पाहिजे आहेत. म्हणजे हा पण व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप संधी आहेत. तर ह्या नवीन गाड्यांनासुद्धा तुम्हाला या सर्व्हिसेस चांगल्या प्रकारे देता येतात आणि जुन्या गाड्या आहेत त्यांना पण आपण ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. बरं, आता हे जे क्षेत्र आहे समजा कार डिटेलिंगचं, याच्यामध्ये ओव्हरऑल कॉम्पिटिशन वगैरे या सगळ्या गोष्टी कशा आहेत? माझ्या मते या व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन फार कमी आहे आणि संधी खूप मोठ्या आहेत. हा जो गॅप जो आहे, म्हणजे ॲक्च्युली बरेचसे लोक आज बघत असतो आपला व्यवसाय याच्यात कार डिटेलिंगचा चालू करतात पण बऱ्यापैकी फेल पण जातात. तर त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीचं ॲक्च्युली ज्ञान नसतं. म्हणजे एकाने चालू केलं म्हणून दुसरा चालू करतो, अशा प्रकारचं पण काही लोक व्यवसाय चालू करतात. मग ते थोड्या दिवसात मग पूर्ण व्यवसायाचं ज्ञान न घेता चालू केलेला व्यवसाय कधीही पूर्ण 100% सस्टेनेबल मॉडेल तयार करायला फार मेहनत लागते आणि त्याच्यात तेवढी लोकांचे पेशन्स नसतात, तर ते बंद करून टाकतात. तर याच्यामध्ये ॲक्च्युली सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लोकांना चांगल्या प्रकारची सर्व्हिस देणं, प्लस त्या सर्व्हिसला सिस्टम, प्रोसेस आणि तुम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे पूर्ण नॉलेज नसेल तर बऱ्यापैकी याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण एक प्रोसेसनी तुम्ही जर गेलात तर याच्यामध्ये खूप प्रचंड संधी आहेत. मी अजूनही सांगतो की याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि याच्यामध्ये कॉम्पिटिशन जर तुम्ही समजलं तर कॉम्पिटिशन आहे, तुम्ही समजलं नाही तर निश्चितच याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. बरोबर आहे, कारण तो म्हणजे सर्व्हिस बिझनेस आहे. तुम्ही जेवढी चांगली सर्व्हिस समोरच्याला द्याल ऑब्व्हियसली लोक तुमच्याकडे येतील. अगदी अगदी अगदी. आणि तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे जर आपण अनुभव न घेता जर डायरेक्टली सुरुवात केली की एकाने टाकलं म्हणून आपण पण सुरुवात केली तर मग आपलं नुकसान होऊ शकतं. आपल्याला कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये दाखवावी लागेल, चांगलं मेहनत त्याच्यामध्ये घ्यावी लागेल जर सक्सेसफुल व्हायचं असेल. अगदी अगदी. म्हणजे आपल्याला पूर्णपणे त्यातलं ज्ञान पाहिजे, त्याच्यामध्ये पेशन्स पाहिजेत आणि हे एक सस्टेनेबल मॉडेल बनवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये कंटिन्युअस मेहनत करावी लागेल. असं कधी होणार नाही की तुम्ही चालू केलं आहे आणि तुम्ही लगेच इमिडिएटली तुम्हाला अर्निंग होईल, असा हा व्यवसाय नाही आहे. ओके, बरं मला एक सांगा की आता जसं अर्निंगचा विषय आपण काढला, एक साधारण माणूस या बिझनेसमध्ये किती पैसे कमवू शकतो आणि काय स्कोप आहे पुढे भविष्याच्या दृष्टीने? आता माझं तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट माझं हे आहे की या व्यवसायामध्ये कुठलाही एक कुणी व्यावसायिक म्हणून याच्यामध्ये उतरल्यानंतर त्याला 1 लाख ते 5 लाखापर्यंत मंथली तो या व्यवसायामध्ये पैसे कमवू शकतो. पण मग सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट वगैरे किती लागते किंवा साधारण स्वतः जर समजा आता मला चालू करायचं तर मला त्यातलं नॉलेज नाही, मग कशा पद्धतीने आपण करू शकतो? साधारण आता ते 15 लाखापासून ते 25 लाखापर्यंतच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय चालू होतो. ओके, आणि त्याच्यासाठी काही ट्रेनिंग वगैरे मार्केटमध्ये आहे का? जर समजा आता मला शिकायचं आहे किंवा असं काही ऑप्शन आहे का? ट्रेनिंग म्हणून तर सांगतो की याच्यामध्ये ट्रेनिंग आणि या सगळ्या लोकांचा प्रचंड गॅप आहे. जे लोकांना एक चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे असे कुठलीही तर फारशा संस्था नाही आहेत. त्याच्यामुळं ट्रायल अँड एररवरती बरेचसे लोक व्यवसाय करतात आणि तिथे पूर्णपणे त्याचा फेल होतात. हाच तो एक मोठा गॅप आहे आणि तो गॅप भरून घेण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि कशा पद्धतीने प्रयत्न करतात तुम्ही? मी ॲक्च्युली माझं एक उद्दिष्ट आहे की मला ह्या कार डिटेलिंगमध्ये यशस्वी उद्योजक बनवायचे आहेत. हा बघा मोठा विषय, यशस्वी उद्योजक.
यशस्वी उद्योजक ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस स्क्रॅचपासून सक्सेसपर्यंतचा जो रोड मॅप आहे तो 100% त्याचं ट्रेनिंग असेल, त्याचं मार्केटिंग असेल, त्याचं प्रोडक्ट कुठल्या प्रकारे यूज केले पाहिजे, तुम्ही जागेमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे, लोक किती ठेवले पाहिजेत, हे सगळं आर्थिक गणित आणि पूर्णपणे या सगळ्या गोष्टीचा 100% आपण सपोर्ट देणार आहोत. आणि 100% मॉडेल हे सक्सेसफुल लोकांना प्रूव्हन आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यातून माझं उद्दिष्ट असं आहे की यशस्वी उद्योजक हे बनलेच पाहिजेत त्याच्यातून. म्हणजे तुमचं काय विचार आहे की नेमकं तुम्ही ट्रेनिंग देणार आहात की फ्रँचायझी देणार आहात, म्हणजे कसं प्लॅनिंग कसं आहे नेमकं? याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. लोकांना ट्रेनिंग पण देणार आहोत. आमच्या ब्रँडबरोबर त्यांना एखाद्याला काम करायचं तर त्याला आमच्या ब्रँडची फ्रँचायझी पण देणार आहोत. अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टी आहेत. पण मेजरली काय याच्यामध्ये उद्योजक क्रिएट करणे हा माझा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे. ओके. आणि जे काही माणसं तुम्ही याच्यासाठी सिलेक्ट करणार आहात समजा, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यांनी फॉलो केल्या पाहिजे किंवा त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत? बेसिकली याच्यामध्ये एकच पाहिजे, एक तर त्याला व्यवसायाचं म्हणजे पूर्णपणे पेशन्स फार महत्त्वाचा एक भाग आहे, तो पाहिजे याच्यामध्ये. आणि त्याची कंटिन्युअस जी सिस्टम प्रोसेस आपण याच्यामधल्या आहेत त्या ट्रेनिंग वरचेवर घेत राहणं आणि त्याच्यातून त्यांनी पुढं काम करत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचा यातला गाभा आहे. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, या व्यवसायामध्ये तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून या व्यवसायामध्ये येऊ नका. तुम्हाला खरंच तर तुम्हाला तुमचे पेशन्स पाहिजेत, तुम्हाला मेहनत करण्याची तयारी पाहिजेत आणि तुमची कन्सिस्टन्सी हा जर तुमच्यामध्ये एक गुण असेल तर तुम्ही या व्यवसायामध्ये या, की अगदीच पैसे टाकून कुणीही याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणजे असं जर समजा एखाद्याला साईड बिझनेस म्हणून जर करायचं असेल, मी ऑलरेडी जर समजा एखाद्या क्षेत्रात काम करतोय, माझी इच्छा आहे समजा की तुमच्यासोबत काम करायची साईड बिझनेस म्हणून, मी करू शकतो? नाही, मी अगदी तुम्हाला मी हे सजेस्ट नाही करणार. कारण हेच तर ना आज मार्केटमध्ये माझ्यासारखे बरेच लोक काम करतात, पण त्यांचं काय मग तर पैसे कमवण्याचा उद्देश आहे. मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की हा पैसे टाकणं गुंतवणूक करून व्यवसाय करण्याचा व्यवसाय नाही. तुम्हाला 100% तुमचा एक घरातला तरी व्यक्ती पाहिजे, स्वतः तुम्ही लक्ष देणार असाल तर तुम्ही या व्यवसायामध्ये उतरा. अदरवाईज फ्रँचायझी घेऊन कुणाचे तरी पैसे आहेत म्हणून गुंतवले आणि त्यातून मला जर काही रिटर्न्स मिळतील, तुम्हाला याच्यामध्ये प्रचंड बरेचसे लोक आहेत, म्हणजे याच्यामध्ये फ्रँचायझी देणारे आहेत, अजून बऱ्याच कंपन्या आहेत, पण हे लूप होल सांगत नाहीत लोक. ते काय करतात, एवढे 25 लाख रुपये घ्या, तुम्ही फ्रँचायझी घ्या, तुमचं बिझनेस होईल. पण ह्याच्यामध्ये प्रचंड गॅप आहे. ह्याच्यामध्ये मटेरियल्स किती रुपयाचे, लोकांचा व्यवसायामध्ये असा उद्देश असला पाहिजे की त्याला 4 पैसे त्याच्यातून भेटले पाहिजेत, ना की मला 4 पैसे मिळाले पाहिजेत. माझा दृष्टिकोनच आहे की लोकांनी उद्योजक सक्सेसफुल बनलं पाहिजे. यासाठी त्यांनी मेहनत आणि तो स्वतः क्लिअरिटीने जर येत असेल तर त्याला त्याच्या व्यवसायामध्ये चांगल्या संधी आहेत. ॲक्च्युली मी जो ब्रँड निर्माण केलेला आहे त्याचा उद्देशच आहे की उद्योजक बनले पाहिजेत. मराठी मुलं जे आहेत त्यांना एक व्यवसायाची चांगली संधी मिळाली पाहिजे. बघा, मी गेले 25 वर्ष झालं व्यवसाय करतो, तर माझा पैसा वगैरे मी भरपूर कमवलेला आहे. म्हणजे मी व्यवसाय पैशासाठी न करता हा लोकांना एक चांगलं संधी निर्माण करण्यासाठी मी हे काम करतो आहे. सर, मला पर्सनली एक क्वेश्चन किंवा विचारावं असं वाटतं की समजा ऑलरेडी तुम्ही 25 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहात. आता याच क्षेत्रामध्ये बाकीचे इंटरनॅशनल ब्रँड्स पण काहीतरी आहेत, जसं तुम्ही एक 3M असं काहीतरी सांगितलं वाटतं ना? हो. हां, तर असे जे ब्रँड्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कसं कॉम्पिटिशन करतात समजा, किंवा त्यांच्यासमोर कसं टिकून आहात इतके वर्ष झाले? अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही मला. ॲक्च्युली या मार्केटमध्ये बरेचसे बाहेरचे परदेशी ब्रँड आहेत आणि आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कार सेगमेंटमध्ये आमच्या असा समज आहे की बाहेरचे ब्रँड म्हणजेच खूप चांगले ब्रँड. आज मला एक अगदी तुमच्या समोर सांगायला मला खूप आवडेल. एक पुण्यातलं एक ब्रँड आहे जोपासू कार केअर म्हणून. ते माझे एक मित्र आहेत, अजय जोगदंड म्हणून.
ते 1996पासून ह्या व्यवसायामध्ये काम करतात. आज त्यांनी त्यांचा स्वतःचा खूप मोठा ब्रँड खूप चांगला केलेला आहे आणि आज त्यांचं नाव पूर्ण भारतामध्ये आहे. अगदी परदेशामध्ये पण त्यांचा प्रोडक्ट जातो. मी त्यांचं अभिमानाने का नाव घेतो की तुम्ही असं कधी समजायचं कारण नाही की बाहेरचा ब्रँड आहे आणि परदेशी प्रोडक्ट आला तरच प्रोडक्ट चांगला आणि इंडियन प्रोडक्ट काही चांगला नसतो असं काही समजायचं कारण नाही आहे. कारण हे ज्यावेळेस आम्ही आता एवढ्या वर्षाचा व्यवसायाचा अनुभवातून मी तुम्हाला गोष्टी सांगतो आहे. आमच्या या क्षेत्रामध्ये एवढा मोठा गॅप आहे की 1000 रुपयाचा पण वस्तू विकली जाते आणि 100 रुपयाला पण वस्तू विकली जाऊ शकते. तर तुम्ही मला सांगा, आज 1000 रुपयाचा बनवण्यासाठी पण काहीतरी प्रोसेस आहे आणि 100 रुपये बनवण्यासाठी पण काहीतरी प्रोसेस आहे. निश्चितच 100 रुपयाचे वस्तू बनवताना पण तीच फॉलो केलेली असेल, 1-2% कमी जास्त असेल. बघा, हा जो गॅप आहे तो 1000 रुपये ते 100 रुपये. मग ग्राहक ह्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होऊन जातो की चांगलं काय, व्हॉट इज द राईट फिगर, म्हणजे कुठली फिगर योग्य आहे आणि कुठलं प्रोडक्ट चांगलं आहे हे लोकांना फार एज्युकेट केलं जात नाही. माझं एक वैयक्तिक असं मत आहे की जे खूप पैसे दिल्यानेच चांगलं काम होतं असं काही नाही. एक रास्त किंमत आली पाहिजे, योग्य किमतीमध्ये योग्य प्रोडक्ट मिळाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा गॅप आहे आणि तो गॅप या ग्लॉजेनिकच्या माध्यमातून मी भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये ग्राहकाला पण चांगला एक सर्विस मिळेल, प्लस जो उद्योजक जो होणार आहे त्याला पण एक चांगला मार्जिन या व्यवसायामध्ये मिळेल. या प्रकारचं एक विन विन सिच्युएशनमध्ये मी प्रोडक्ट आणलेले आहेत आणि त्याच्यातून मला खात्री आहे की हा गॅप 100% भरून निघेल. सर, आता इतके वर्ष झाले तुम्ही बिझनेसमध्ये आहात आणि तुम्ही सगळं शून्यापासून सुरुवात केलेली बरोबर. हो. आणि मध्ये मध्ये डाऊनफॉलही आला आहे, त्याच्यानंतर तुम्ही परत जर्नी स्टार्ट केली शून्यापासून. तर या सगळ्या प्रवासामध्ये अशा कुठल्या गोष्टी होत्या की ज्या तुम्हाला वाटतं की त्या तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या आणि आजकालचे जे तरुण पोरं आहेत की ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे किंवा कुठलाही बिझनेस करायचा आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या अंगामध्ये तुमचा प्रामाणिकपणा पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुम्ही लर्निंग मोडमध्ये पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकत राहायला पाहिजे. आता मी स्वतः वैयक्तिक सकाळी पहाटे 5 वाजून माझा दिवस चालू होतो, तो मी लर्निंग मोडमध्ये आज पण आहे. मी गेले 25 वर्ष झालं व्यवसाय करतो आहे, पण आज पण मी पूर्णपणे लोकांना बऱ्याचशा फॉलो करत असतो, त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. तर तुम्हाला व्यवसायामध्ये येत असताना पूर्णपणे शिकत राहायला लागेल आणि बेसिकली तुमचं जे आजचं सर्कल आहे त्याच्यापेक्षा मोठ्या सर्कलमध्ये जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. तुमचं सर्कल चेंज झालं तर पूर्णपणे तुमच्या सगळ्या गोष्टी बदलत राहतात. यामुळं तुम्ही या कन्सिस्टन्सी तुमची कामामध्ये पाहिजे. त्याचबरोबर बिझनेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्याकडे चांगली टीम डेव्हलप करता आली पाहिजे. आपल्या व्यवसायामध्ये सिस्टम प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे बसवता आल्या पाहिजेत. तसेच पिरियडिकली त्यांना ट्रेनिंग अपग्रेडेशन हे करत राहिला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, आजच्या काळामध्ये मार्केटिंग तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे आज कुठलाही व्यवसाय केला तर त्याची मार्केटिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि लोक त्या मुद्द्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात असं मला वाटतं आहे. तर तुम्ही या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचं जर पॅरामीटर जर तुम्ही फॉलो केले तर निश्चितच कुठलाही व्यवसाय हा यशस्वी होऊ शकतो अशी मला खात्री आहे. आता सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो की येत्या 1-2 वर्षामध्ये तुमचं स्वतःचं काय विजन आहे? हे बघा, आता माझा व्यवसाय तर पूर्णपणे माझा सेट आहे. मला या व्यवसायामधून आजपर्यंत जेवढा अनुभव आलेला आहे त्याच्यातून मी जो मॉडेल तयार केलेला आहे, फ्रँचायझी मॉडेल केलेलं आहे ग्लॉजेनिकचा, त्याच्या माध्यमातून मला तरुण मुलांना संधी द्यायची, यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी माझं कार्य असेल इथून पुढचं. आणि त्याच्यामध्ये माझ्या ब्रँडमधून जे काही त्यांना सपोर्ट करता येईल, ट्रेनिंग देता येईल, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत याच्यामधले लूपहोल्स असतात ते काढून मला यशस्वी उद्योजक बनवण्याचं माझं उद्दिष्ट आहे. ओके, तर मग त्यासाठी समजा तुम्ही स्टार्ट टू एंड सगळं सपोर्ट त्यांना करणार आहात? हो, अगदी. आपण सुरुवातीपासून अगदी मटेरियलचा, प्रोडक्ट्सच्या सपोर्टपासून ते तुमचं ट्रेनिंग, मार्केटिंग,
आणि पूर्ण मॉडेल पूर्ण सेट करून देण्यापर्यंत आपण पूर्ण सपोर्ट करणार आहोत. ओके, तर आपण काय करू, तुमचे जे काही डिटेल्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. म्हणजे ज्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, ज्यांना कार डिटेलिंग या क्षेत्रामध्ये तुमचं गायडन्स हवं असेल, ते डायरेक्टली तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील. अगदी. तर थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि खरंच तुमची स्वतःची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे, की जसं आपण बघितलं की या 25 वर्षांमध्ये तुमचं बॅकग्राऊंड खरं तर फार्मसीचं होतं, पण तुम्ही शून्यापासून सुरुवात केली. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्राकडे जाण्यापासून ते छोट्या छोट्या बाईक्स स्वतः कार पॉलिशिंग करण्यापासून टू व्हीलर पॉलिशिंग करण्यापासून आज तुमच्या स्वतःच्या एवढ्या ब्रांचेस आहेत. आज 200पेक्षा जास्त लोक तुमच्याकडे काम करतात. इतकी मोठी जर्नी तुम्ही आजपर्यंत केलेली आहे आणि आशा आहे की याच जर्नीचा फायदा महाराष्ट्रातील अनेक तरुणांना होईल. तुमचं जे काही मार्गदर्शन आहे तेही अनेक तरुणांना मिळेल, हीच सदिच्छा आहे. धन्यवाद. तुम्ही मला या आपल्या श्रीमंत व्हा यात आपल्या कन्सेप्टमध्ये बोलवल्याबद्दल. आणि आशा आहे मला यातून काही लोकांना जरी यातून माझ्याकडून काही गोष्टी मिळाल्या असतील तर त्याच्यातून आपला या उद्देशाचा सक्सेस झाला असं मी समजेन. थँक्यू व्हेरी मच. येस, माय प्लेजर सर. थँक्यू. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे मित्र असतील की ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्यसुद्धा बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.